ह्या बघा मी तुम्हाला सांगते उगाच भांडण उकरून काढू नका कळलं ना. समधी माणसं गोळा होतात आणि उगाच गावात बोबाटा होतोय. रोजचं मड आणि त्याला कोण रड गावात बोबाटा. अरे बघा जेवायला वाट बघू नको, रात्री येणार नाही मी. घरावर काढली तुझ्या बापाने इथं. आला चालला त्या कोणती क्लब आली तिच्याबरोबर डान्स करायला चालला. रीटा नाव आहे तिचं. ही असलीच नावं असतात रिटा फिटा. आम्ही लग्न करायचं ठरवलंय. मोडून टाक. काय कारण काय बोळे घातले काय तुझ्या? हे लग्न मोडून टाक. तू त्या रिटाशी लफडं केलं मी काय बोललो तुला? पण लगीन म्हणलं का खानदानाची जात आली, पैशाचा व्यवहार आला, रीत भात आली. कळलं? या समध्या गोष्टी कशा चोख ठरवून ठेवल्या आहेत. ठरवलंय? तुम्ही कोण ठरवणार आहे? पोरगी धनाची पेटी आहे, घरानं उजू आहे, बाप डॅम्बीज आहे, पण चालून घेऊ. एकुलती एक पोरगी आहे, घर जावं उशील. त्या आपल्या बंगल्यावर मजले चढतील. लोक ठिकाणावर आहे का? बरळत चाललाय. मी सांगल तेच करावं लागेल तुला. छान बन. ए काय तमाशा चाललाय का? चला निघा कामाला लागा. चला चला जाऊया. तुला सांगतो रव्या, जैन शेठची एकुलती एक पोरगी ती एकदम लक्ष्मी. आपण नाव बदलूया, घरामध्ये लक्ष्मी लाभल्या. काय डोक्यात किडे पडल्यात का तुमच्या? सुजाता? सुजाता आणि मी लहानपणी एकत्र खेळलो, बागडलो. तिला मी बहीण मानतो, बहीण. याद राख, कोणती नाती जोडलीस तर मी फक्त रीटाशी लग्न करणार, फक्त रीटाशीच. काय ते भटक भाऊने घरामध्ये सून म्हणून घेऊ म्हणतो. बाबू काय बोलला तर खबरदार. बाबाला कोराडा दाखवतो. रीटाला भावाने बोललास तर? चल. पैसे फेकले की ना असणारी माहिती. बापू तुझा मुर्दा पाडेन मी. पाड ना हिमत झालं, पाड ना. ए रव्या चोर पाहिला तू. पाड म्हणतो ना. हातात कुऱ्हाड आहे, कुऱ्हाडीला रक्त. अरे बापरे, प्रत्यक्ष रवी. अरे रवी काय केलंस हे? अरे रवीनं खून केला. अरे खून केला का? आता काय रे मग? तुला केव्हा कळला? कळलं तसं लगेच आलो मी. काय तू कोण? आणि मी काम? शेती मजुरी. सखारामचा खून झाला तेव्हा तू इथे होतास? पाहिलं. काय पाहिलंस? सांगण्यासारखं नाही. आता बोलतोस का? देवा शपथ खरं सांगन, पण खोटं सांगणार नाही. रवीनं बापाची गचांडी धरली, मला सांगतो साहेब, आणि डोक्यात कुऱ्हाड घातली आणि गपकन त्यानं डोळंच मिटलं. अप्पाजी महादेव करमरकर, जात ब्राह्मण, धर्म हिंदू, सत्य तेच सांगेल. लिहून घ्या. नाव काय तुमचं? अप्पाजी महादेव करमरकर. रवी, बापाच्या डोक्यात कुऱ्हाड घातलीस तू? हा काय रे, वाचा बसली का तुझी? एक संशयित गुन्हेगार म्हणून मी तुला अटक करतोय. अरे बापाचा खून केलास काय रे? अरे याच्यासाठी
बघितला ना? नगं मारू गं त्याला. काय रे नगं मारू गं. जा, याला घेऊन जा. बिचारा. नगं मारू. टाकून याच्याकडनं गुन्हा कबूल करून घ्या. घेऊन चला याला. एक हिम. या कुऱ्हाडीचा दांडाच घाट करला माझं कुकू पुत्र कारट्यानं. तुझं वाटोळं होईल माझ्या नवऱ्याला. गप्प रे, माझे बाळ, गप्प रे. साहेब एक मिनिट. अंकल, तोंड फिरवण्यासारखं मी काहीही केलेलं नाहीये. काळजी कर नको. अरे मी हाव ना. दिनेश पण तुझ्या बरोबर असा. गॉड ब्लेस यू. अंकल, रीटाकडे लक्ष ठेवा. तुमच्याशिवाय तिचं कोणीही नाही आहे. गप्प रे, उगीच. काय झालं? बरं वाटत नाही का? डॉक्टरांना बोलवायचं का? नाही हो, तसं काही नाही. मग पण मला अजून खरं वाटत नाहीये. आबा, रवी असं काही करू शकेल? हा, वाडीवरच्या सखारामाच्या खुनाचं म्हणतेस. झालं ते वाईट झालं खरं. पैशासाठी पोटच्या पोरानं बापाच्या डोक्यात कुऱ्हाड घालावी म्हणजे आबा, असं तुम्हालाही वाटतंय? सगळं गाव बोलतंय बेटा. नुकतेच सखारामाला कुठलेसे पैसे मिळाले होते म्हणे. लोभी मुलाच्या डोळ्यावर आला असणार पैसा. त्यात हा कायम दारूच्या नशेत मारला ना बापाला. आबा, लोक म्हणतात म्हणून तुम्ही वाटेल ते बोलू नका. रवी माझा खूप चांगला मित्र आहे. तो असं करणं शक्य नाही. राहिलं, पण तू काय एवढा ताप करून घेतेस? गाव आहे, खून मारामाऱ्या होणारच. हो, पण यात रवी गुंतलाय आणि तो माझा बालमित्र आहे. नाही, मी अशी शांत बसणार नाहीये आता. बरं बरं बरं, आपण बघूया नंतर. आता जेवून घे बरं. चल. आबा, मला खरंच भूक नाहीये हो. ए मायकेल, आज रिटर्न ही नाची की क्या रे? अरे बाबा, नाचताला येतात. अरे रीटा जर नाही नाचली ना तर आपण दंगा करेल, कुणाला पिऊन देणार नाही. अरे येता नाचू ना. तो सर मी नाचू काय? रे मस्करी नाही मायकेल. नाही नाही मस्करी नाही मायकेल, सांगतोय. रीटा पाहिजे मला, रीटा. बोलू दे बाबा. हो, कसलो विचार करत? कमॉन कमॉन, फ्रेश हो. अगे बाहेर लोक बोंबलतात. नाही अंकल, मी डान्स नाही करणार. डान्स नाही करतल मग काय करतल? रवीला सोडवणार. त्याने त्याच्या बापाचा खून केलेला नाहीये. आय नो इट. हो, पण त्या प्रूव्ह करूसाठी कोर्ट इला, मोठं वकील इलो, पैसो इलो. खैसून हडतलो पैसो? तुझ्याकडे असा पैसो नाही ना अंकल, तुम्हाला तर माझी हालत माहितीये. अगो माझ्या बाय, यासाठी पैसो कमूक होयो. तू का हो आणि माका हो, याक लक्षात ठेव. तो डान्स म्हणजे गिरायकांसाठी फक्त मजा आणि आपल्यासाठी फक्त पोट जाळला. आणि आता रवीसाठी पण. विचारू एकदम हेल्पलेस झालो. अंकल, हे बघ बेटा, हसू चेहऱ्यावर ठेवायचं आणि अश्रू मनातल्या मनात गाळायचे. That's like a good girl. Come on.
सुजाता, मी तुझ्याशी कधी खोटं बोलत नाही ग. मी खरंच सांगतोय, मी माझ्या बापाचा खून नाही केला. रवी, तुझ्या वडिलांच्या वाईटावर कुणी होतं? मला नाही ठाऊक. त्यांचं आणि माझं कधी जमलंच नाही ग. ते नेहमीच आपल्या धमकीत राहायचे. पण एकदम तू त्यांच्यावर कुऱ्हाड उगारलीस. आचरणासारखे बोललेत ते. काय बोलली रवी? बस सुजाता, आपण हा विषय इथेच थांबवूया. मी आणि माझं नशीब. रवी, उगीच या गोष्टी नशिबावर नेऊ नकोस. आणि मला खात्री आहे, हा खून तू नाही केलास. मी तुझ्या बरोबर आहे. तुम्ही? आता माझ्या लक्षात आलं, तुम्ही इन्स्पेक्टर आहात तर. हो, नुकताच चार्ज घेतलाय. तुम्ही? मी सुजाता. बऱ्याच वर्षांपासून आम्ही इथे राहतो. हो, आय सी. पण मग आज पोलीस स्टेशनला कशा काय? रवी कदम माझा बालमित्र आणि तो आपल्या कस्टडीमध्ये आहे. उगीच नाहीये, तो एक संशयित गुन्हेगार आहे. स्वतःच्या बापाचा खून केलाय त्याने. ते अजून ठरायचं इन्स्पेक्टर. पोलीस अधिकाऱ्याला आलेला संशय म्हणजे काही पुरावा नाही. हो, इंटरेस्टिंग. घट्ट मैत्री दिसते तुमची. मला भाऊ नाहीये आणि रवीला बहीण नाहीये. अशा नात्याला तुम्ही काय म्हणणार? मैत्री की माया?